होती होय. तू मागे काय करत होती आता बाया माझ्या मागे काय साधा काम धंदा आहे का? आता असं कोणतं काम आहे बाया अगं सकाळ सकाळ उठले हा? चलून घेतली हा. म्हशी खाली धार काढायला गेले हा. काय सांगायचं पूर्ण सळ पिळून पिळून दमले पण माझी मस्त झाली आहे ना. का गं? मी विचार केला म्हणलं माझ्या नावाने एवढी 50-60 हजाराची मस आणली हा? एक आटली कशी हा? मग काय गडबडीने आतल्या खोलीत गेले मग? खंदीला आणला हा. आणि खंदल्याच्या उजेडाने बघते तर काय बाया काय झालं मस राहिली बाजूला आणि मी एवढे खालीच बसले धार काढायला म्हणजे तुला काय फरक वाटला का नाही तरी मी ते विचार केला हा? मी म्हणते माझ्या नवरीने आणलेल्या म्हशीला 4 सड होते हा? आणि एक कसा लागतोय तिथं बरंच कळलं तुला ती जाऊ दे गडबडीने दूध काढलं म्हशी तर लगेच आले सगळ्या मुलीला आले, आले. सगळ्या तर गेली झाली ना. मी सर्व मुलीला मला चौकशी करते चल तुझी तयारी तयारी झाली अगला जीवन झाली ना बाई लवकर झाली बघ बरं काय घेतली हे मावशी हा. बाई रात्रीपासून मी काय घेतलं नाही बरोबर. आता तू सांग मी काय घेऊ तू घ्यायचे तर तुझ्या पोर हो बरं तिकडं ह्यो काय माल झाला का ग अरे मान तुला लागायला ग असं म्हण ना काय घेतली मावशी हा. बाई उन्हा करायची मी ताक घेते ताक घेते माल हा आणि माझं म्हणा आहे पाक हा. दिसतोय का होय. त्या पोरं खाली जाऊन वाग आता त्याच्या खाली वाकल्यावर ते गप बसेल का अगं बाई माल देण्यासाठी वाग ना ग बाई माल द्यायला वाक हा पण नेसीस काय नेसते ना काय का मला घेऊन चला कुठं उसात कशाला ऊस खायला नेसतीस का काय तूच म्हणली मला तोडा घेऊन नेतीयस तुझी म्हणजे मला घेऊन चला अगं बाई साडीच नाव आहे या मिळते साडी हा. काय घे ना फुलली काय बोलली अगं मावशी फुलली म्हणजे नाकात घातली सोन्याची काय पण बोलू नका बदल्यावर हा. निघाली बाजू चल नाकात काम चल तुझी तयारी काय काय मावशी तयारी झाली झाली बरं काय घेतीस लशी लस्सी नेसतीस काय मॅक्सी दागिना टॅक्सी हा नाका तिच्या कनाडावर मागा टिपली पुढे कॅबिन फिरबाडच बोंबलत चल नाकात काम चल तुझी तयारी तयारी झाली माझी हा. झाली ना बरं काय घेतीस माझं दूध तुझं दूध इथलची डेअरी माझ्या दुधावरच चालती होय बा ही सगळी पोरं बसली माझ्या दुधावरचीच आहेत हा हा म्हणजे रतिबाचं दूध रतिबाचं अगं दोन दोन घोट पाहिजे माझ्या दुधाची त्यांना होय होय रतिबाचं दूध चालूच आहे का रोज येऊ घ्या बोला रोजच रती पे हा, दूध आहे मग बरं नेसीस काय नऊवारी साडी दागिना हार घातला निघाली बाजारला झाली सगळ्या तरी चला बरं अगं बाया तू काय तर घेर बाजारला ये ना ग म्हणजे मला माल इथे घ्यायचा पाहिजे तर काय मग मग मी एक माल घेते काय? अगं लांब 4-6 मोठं झाड आणतो मोठं दिसायला लाल हा. भडक पुरी माझा माल ओळख असं हा. त्यांच्यातली कुणाला येतो ए कुणाला माहितीये का माल हा. मी सांगू का ग हा सांग बरं मी नाही का ग हे बघ मी तुला समजून सांगते हा. लांब 4-6 मोठ हा. झाड आणतो मोठं हा. दिसायला लाल भडक पुरी हा. माझा माल ओळख सांगू का हा, सांग. खरं सांगू हा, खरं सांग. ए, मावशी हा. मला माहितीये बरं का आहे, आहे. मी नाही का ग कोण ग अगं टॅक्सी मला वाटलं तिच्यापेक्षा शहाणी असते मला माहितीये मला माहितीये तुला माहिती हा, मला ना माहिती. सांग बरं लांब 4-6 मोठ झाड आणतो मोठं दिसायला लाल भडक सांगू का हा सांग खरं सांगू का हा कर सांग कर सांग ते का टमाटर टमा मला ते विचारायचं काय या पुरीला विचारतीये मग तुला माहित होतं का अगं मला माहिती आहे ना तुझं मान शहाणी असून माग थांबलीस होय ग अगं मला माहित नव्हतं ना सांग बरं काय म्हणले तुम्हाला सांग. अगं लांब 4-6 मोठ हा. झाड आणतो मोठं मोठं. दिसायला लाल भडक लाल बडक अगं तुझं मान मी जोडत मावशी कोणता ग? अगं ते हे अगं ते हे अगं काय पण तुला माहित नाही काय कलिंगडाची फॅट हे तुझी फाक पाडली तुझी ए तुला माहिती काय म्हटले कलिंगडाची फाक अगं तुला काय कळतंय का कुणाला विचारावं कुणाला नाही आता तू शहाणी मागरा बसलीस आणि कुणाला बी पाठीती सांग बरं सांगू का हा. अगं काय यांना कळत नाही बघ ही बघ. मला माहिती आहे बघ काय गो तेच ते ग तेच ते म्हणजे तेच ते काय गोडीशेव गोडी शहाणी उठून मापट्यात मुकली अगं तुम्हाला सगळ्याला माहिती तुझं डोकं फिरले काय झालं? या बारकाल्या पुरीच्या नादाला लागलीस नाही का मला सोडून मग काय गं? मला वाटलं तुला ध्यानात आहे का नाही अजून येतीस का नाही म्हणून पूर्ण चौकशी केली मग सगळ्याच्या आधी मीच असते आहे ना मला माहिती आहे ना ते सांग बरं सांगते ना हा काय म्हण लांब 4-6 बोट बर. झाड आणतो मोठं बर. दिसायला लाल भडक असं ना ओळखलं आता लगेच बघा 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 ओळखलं का नाही? येतच नाही हा. अगं नाही का शेंगदाणा सांगता. हे. काय झालं अगं ते माल सगळ्यांनाच माहिती बर काल आपल्या गाड्या आल्या होत्या ना हा, हा. आल्या तुम्ही सगळ्या पुरी चुकीत होतात काय ग गाडी गाडची कांदी अगं बाया हे तर मला माहित होतं ना मग काय पुढच्या शिकवून बंदर होतीस का असं बरं जाऊ दे नेसली काय साधी साडी आणि दागिना दागिना हा? मोठीचा टायर डोकं फिरलंय तुझं काय झालं ग टायर घालून फिरत्या का अगं बाया बाजारला जावं लागतं नदीतून वड्यातून आड मार्गानं खरं. नाही का नाही होय, होय. काटा कुठ्याचा असतं या हा जर तो काटा एखाद्या टायरात जर घुसला घुसला. आणि जर तो टायर पंक्चर झाला झाला. तर बाजारला कसं जायचं खोळांबा होईल का नाही मी काय तुमच्यासाठी खुळी का अगं मी काय करणार माहिती का हा? माझ्या टायरात मोडला काटा बर. तो झाला पंक्चर हा. मी काय करणार
गावात पळत पळत जाणार असे चांगले 25 तरणे बाण पोरं बघणार होय. त्यांचा पंप कुठून घेणार फास हवा मारणार हा? की तुमच्या पुढे बाजारला असं ना झाले सगळ्यात तरी हा. चलायचं चला दिवस उगवून किती म्हणल्याला बाजार पुढे झाला जर किती म्हणल्याला बाजार पुढे झाला लस्सीवाली ए रे काय बी हे थांब म्हातारे कावा आता लगेच हो लगेच ए बघ ना गं मुर्दा आंबा मागतोय आता लगेच आंबा बघ की अगं हा काय आंब्याचा सीजन आहे होय ना आताशी कुठं मोर लागलाय बारीक बारीक आणि बारीक बारीक कैरे वय लागले वय 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 थांब मग मी तिची समजूत तरी घालते हा, घाल. ए बाबा अरे तुला आंबा खायचाच होता ना चैत्र वैशाखात आला असता तर तुला आंबा दिला असता आता पुढे आंब्याची सीजन आहे रे तरी सुद्धा तुझ्या जीवासाठी मी पोरींकडे चौकशी करते ए पोरींनो ए गुराला आंबा आहे का आंबा तुझ्या
तुझ्याकडे अगं माझ्याकडे हात दे दोन. तुझ्याकडे काय अगं होय हाय हाय देऊन टाक देऊन टाक लगेच देऊन टाकू हा. आता देऊन टाकू लगेच देऊन टाकू. अगं रात्री होते माझ्याकडे मावशे. काय झालं गं? अगं रात्री होते हा. अगं म्हणजे माझं पोरग नाही का हा, गं ते विनोद बर का पोरग माझं पिंटे पिंट्या माझं अगं रात्री लय हट्ट केला त्याने बाया. मम्मी आंबे दे हा. बाय मी देऊन टाकले त्याला तिने 10% करून टाकलं असेल अगं खाऊनच घेतलेलं माझं. काय इथून राहते मूर्त्यानं तुझ्याकडे का तुझ्याकडे असला तर बघ एखादा चापसून असला तर ती काय म्हणते पुढे असला तर बघ ना देऊन टाक काय पाहिजे त्याला आंबा लागतो आंबा अगं आता तिने सांगितलं नाही का हा. आता कुठं आंब्याला मोहर आलाय बघ की बाया म्हणून नाही का रे हा. माझ्याकडे छोटे छोटे कैरे बारीक बारीक कैरे नको त्याचं तोंड तुराट पडेल असं त्याला जरा चिक लागू दे. तोंडाचं नको बाया नको तुझ्याकडे का काय म्हणते आंबा आहे का एखादा बघ बरं माझ्याकडे हा. दोन आहेत देऊन टाक बरोबर काय देऊन टाक काय झालं नवऱ्याची माझी लई रात्री भांडणं कवराची का रात्री नुसती झगड पकड बाया, मग काय झालं? लई झाली आणि मग काय झालं मग आपल्याला मी नको नको म्हणणार हा. तो होय म्हणणार हा मी नको म्हणणार हा. तो होईच म्हणणार याच्यातच दोघांची लागली अशी तुरच म्हणतीस का काय? मग ए. तू बायाला तीक्ष्ण आहे मग हा खतरनाक मग काय केलं मग काय सांगतीस हा. अगं बाया येण्यानं काय केलं हा. मुळापासून झाड कापून टाकलं बाया मुळा सगळंच काढून टाकलं काय काढून टाकलं पूर्ण सपाटच केलं काय पण सपाट केलं रान हाणलं त्याला सांगते ए बाबा रे एक मिनिट. ज्या ग्रामस्थांची जोड्यांची वर्गणी बाकी आहे त्यांना विनंती आहे या ठिकाणी यात्रा कमिटीचे सदस्य बसलेले आहे आपली जोड्यांची वर्गणी जमा करा. ज्या क्रेशर मालकांची 5,000 रुपये वर्गणी बाकी आहे त्यांनाही विनंती आहे या ठिकाणी 5,000 रुपये आणून देण्याची कृपा करायची आहे. ए बाबा रे अरे बा तुझ्या जीवासाठी मी सगळ्या पोरीकडे आंब्याची चौकशी केली पण पोरीकडे आंबा नाही माझ्याकडे 2 आहेत मग देऊन टाक त्याला माझ्याकडे 2 आंबे आहेत तुला दिले असते पण त्याचा झाला जास्त घोटाळा कशाचा ग? त्याचं काय झालं दाबून काय गेलं सटकून अरे अरे अरे. आणि त्याच्या साली बी काय पडल्या मग आता काय करशील आता याला मोकळं कसं पाठावं हा ना. ए तू एक काम करतो का तू माझ्या खोपायचे भाग खातो का हा खातो का आता रे हा. तुला थांब म्हणलं मी थांब नाही थांब म्हणाला का तुझी म्हातारी आमच्या मेळ्यात चुकली रे का थांबायला लागलास म्हणजे मला तू ओळखलं नाहीस तर आता तुला ओळखाय का तो कपाळ पाठी बोडे का 5-6 महिने तुला मी ठुला होता ए, कशाला कामा धंद्याला असं म्हणताला दुसरं वाटल कोण रे बाबा आता रे हा. मीच तो उचल या ए अगं देव आहे मी देव येऊ हो. पंच कपिल देव त्याचं काम इथं गेले खापा खापरून काढते म्हणून म्हणले 2 आहे ग मग रमेश देव चांग देव वासी देव आणि देव जाने देव चिमा देव हुलहुल आणि तो करा असा तो नाही ग नाही. आता रे गोकुळ राजा कोण ग देशी दारूवाला का ग नंदराजा सांग ना हा गोकुळचा राजा नंद नंद नंदाला मुळे किती ग मुलं नाही यंदा गाजर लावलं हे टपूर टपूर कसलं गाजर होतं बरं मुलं विचारतोय कोण आहे कोण? ए 2 आहे 2 2 म्हाता रे त्या नावाची माहिती असतील आहे ना सांगू नाव नंदाला मुलं 2 2 त्यांचे नाव थोरल्याची पेन धाकटा मोगऱ्या किती मार खातीस अगं थोरला तो बळी हा. आणि धाकटा श्रीकृष्ण सांग हा थोरले दादा बडम हा धाकटा श्रीकृष्ण कृष्ण ना बाई. समोर उभा आहे दर्शन घ्या तू हो. कृष्ण कृष्ण. कन्हैया घनश्याम क्या यार बात करताय हा खुशाल म्हणतो देव आहे अरे बाबा आम्ही काय पूर्ण देव बघितला नाही का या पूर्ण देव बघितलेला कसा होता ए शंग ए सांगते ना सांग काळ्या सावळ्या रंगाचा काळ्या सावळ्या रंगाचा हरणासारख्या डोळ्याचा हरणासारख्या डोळ्याचा पिठेवरी उभा कटेवरी हात इटेवर उभा काठात हात ए अगं कटेवरी म्हण का कटेवर कटेवरी हात मावशी हा. अगं एवढंच नाही हा. त्याच्या हातामध्ये सप्तसुराची बासरी होती हा. याच्या हातात काहीच दिसत नाही ए याच्यापाशी बासरी दिसत नाही अगं लय अलंकार होते त्याच्या अगं बरोबर आहे सप्तस्वराची बासरी हिची बासरी मी कालच बघितली तो पाहिजे अगं बाया मी काय सांगायचं काल पूजा मनातून पाण्यात चाललेले होते बरं मग? माझ्या डोक्यावर माठ हा. आणि मी खालून चाललेले बरं. आणि हा भाऊ काल माझ्या झाडावर बसलेला वर. वर हा. आणि मी खालून चाललेले हा. माझं खालून सहज वर लक्ष गेलं बरं. तर भाऊची मुरली खाली लोबत होती अशा हातातून न गेलो होती अगं काय दिवाळी निमित्त नटवलेली होती मुरलीला तोंडाला गुलाबी माग काळी सावळी बया. कलर 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 म्हणजे? आणि काय दुसरा शिंगार कसा? काय त्या बासरीला 2 कोंडे रेशमाचे केलं? रेशमाचे रेशमाचे असं म्हणता मला अगं वार आलं त्याच्या कोणते नुसते लुकलुकू आलायचे आणि काय ते सर शिंगार कसा काय त्या बासरीला झिरमळ्या कशाची रेशमाच्या असं म्हण अगं इतका 10 झिरमळ्या होत्या त्या 10 झिरमळ्या होत्या होय. भाऊची मुरली सुद्धा दिसत नव्हती ती वाचली म्हणजे आणि काय आवाज होता कसा ग अगा पहिला जर आवाज काढला हा? तो गोकुळच्या गावाने निसता थुई नाचायचा असं ना आणि दुसरा का आवाज काढला कसा होता निसता ढारा बरोबर खाल्लं होतं काय राहते तो काय बाबा तुझी पूर्ण माहिती सांग असं का म्हाता रे, सर्व म्हणलं मला आता सांगू ए पूर्ण हात जोडा
जोडले जोडले का होय. आता डोळचा सांगू ए डोळे जागा काय टाकले ना. जागली लागले का हा. मदर आहे करू सुरुवात हा त्या कोपऱ्यापासून कर म्हणजे माझ्यापर्यंत ढिला पडशील कशाला सुरुवात करतो रे माझी माहिती सांगायला ग एका आत्मा गेला बो मला काय तर माहिती चल. अवघ्यात रचलं तिने अवघ्यात रचलं तिने स्वर्गमृत्याने पाताळ त्याचे गमन करणारा मी नंदेश्वरीचा बाळा गवळणी काय करते ग? मी तुला रामायण सांगते रामायण ए रामायण मला पूर्ण पाठ आहे येत तुला अरे बाबा तुला काय सांगायचं या दुनियातली मी सल्लेगार बाई आहे, सल्लेगार सल्लेगार चांगले चांगले विद्वान पंडित साधू संत येतात आणि माझ्याकडून सल्ला घेऊन वा जातात वा वा फक्त माझ्या दोनच गोष्टी कमी कोणत्या आहेत एक तर मला अक्कल नाही आणि दुसरी गोष्ट मी कोणाचं ऐकत नाही तुला येतं काय मग अरे ऐक मग ज्यावेळेस राम लक्ष्मण सीतामाई यांच्या पदरी होण्यास आला त्या अशा वनात गेले की तिथे चिट म्हणता पाखरून म्हणता चिट नाही एकच झालं एकच झालं का तिथे गेल्यानंतर त्यांनी पर्णकुटी बांधली पर्णकुटी कधी तुला कळते ना ओसाचा पालाचा बंगला चांगला आपलं झोपडं तिथं राहू लागले राहता राहता काय झालं एक दिवशी ते झोपडी पूर्ण हारण निघून गेलं हारण गेल्यानंतर सीतामाईने बघितलं आणि सीताबाई रामपूरला काय म्हणतात तेव्हा या हरणाच्या कातडी जर चोळी करून माझ्या अंगात घातली तर मी किती शोभून दिसेल लगेच रामानं धनुष्याला बाण लावला आणि हरणा मागं पळ सुटले पाहता 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 तर खूप दूर गेले दूर गेल्यानंतर त्यांना सीतामाईची आठवण झाली म्हणून रामपूर पण मागवून बघितलं जसं रामपूर पण मागवून बघितलं तसं सीतामाईला आनंद झाला आणि सीतामाई आनंदाच्या भर काय म्हणतात माग माग वळील काय बघता मला बोलला नाही नुकता. माग माग वळील काय बघता, मला बोलला नाही नुकता. माग माग वळील काय बघता, मला बोलला नाही नुकता. काय करतेस हे? उलटं माझ्या आबरू घेतली गं. अगं झाक ना तुझं ये झाक. अगं माझा भोसाडा कुठं अगं माझा भोसाडा कुठं आ, तुला काय होत आहे तिकडे नको जाऊ तिकडे भीतीन का पोरीच्या माझं भोसाडा पोरी भीतीन तुला होय. हे झाक ऐका नाही तुला लाच कुठं ठेवली काय झालं गं? हा तुला काय होता पुतळा म्हणजे मी होटीच होते ना काय नाहीतर काय गुंडे अगं बाई चालतेस ना. ए मूर्त्या काय करायला लागला तू मी तुला साथ करत होते सदस्य होय. काय मग नको तुझं सांग बाबा काय तर माहिती जा. जाऊ नका माझारी जाऊ नका माझारी हक्क माझा मानवरती
भक्ती करा. अर्चना हो. ही मुलगी शरणालीला बाजारला जाऊ दे. देवा मी शरण आले वा वा शरण कशाप्रमाणे अगदी मुलगीसारखी लिहित आहे बस, त्या. किती बारीक मुंगी असते. हो. ती जर बारीक मुंगी हातीच्या पुंगी शिरलो हाती मरतो का नाही? अगं खाना सांग ना गे कशा तरी शिरलो मरतो का नाही? कसं कसं ही आली मुंगी प्रमाणे हो. जेव्हा मी सुद्धा तुला शरण आले. खरे काय होय, होय. कशाप्रमाणे का म्हशीच्या टोनक्याप्रमाणे टोनक्याप्रमाणे. टोनक्यापासून मालकाचा किती फायदा माहिती का? कसलं ग? एका म्हशी माग 500 करून नारळ होते. चला भक्ती करा मार्ग मोकळा करू. जाऊ दे. आतापर्यंत आपण पाहिल्या